नमस्कार मित्रांनो. तर आज आहे आपल्या साऊथ इंडिया रोड ट्रिपचा डे 2. काल आपण मुंबईवरून म्हैसूरपर्यंत जवळपास 18 ते 20 तासांचा प्रवास करून सकाळी 10 वाजता म्हैसूरमध्ये पोहोचलो. लांब प्रवास, हायवेचे सुंदर नजारे आणि थोडा थकवा. तर आज आपण चाललो आहोत म्हैसूरजवळील एक शांत आणि अप्रतिम ठिकाणी म्हणजेच वेणुगोपाल स्वामी टेम्पलला. ॲक्सिडेंट झालाय गाडीचा. ऍक्सिडेंट हो ना. हो, बेकार ॲक्सिडेंट झालाय. काय झालंय? ठोकली पुढून ती गाडी येते ना डंपर ठोकलाय चांगला आरसा बिरसा नाही का ते बावळाला बोलायला येते. ठोकली मग तुम्ही आता का त्याला जाऊ देता काय करायचं? इकडून पण जाऊ शकतो की ते म्हणताना मध्ये सगळं वैरण घेऊन बस. व्हिडिओ करतोय आता झालंय की नेक्सन का थांबली? एक्सवनला काय झालेलं नाही ते गाडी काय मंदिर आहे का? ते गेल्यानंतर कुठं उघड गाड्या जातात की आता मग गाडी जाते की बनवलं कसं ठोकलं काय माहित. वरून काहीतरी दोन्ही पण पडलंय. टाकले. तर तुम्ही आता माग आता थांबलाय ती पुढं आणि ते मागं येऊन चढलंय ती काका दोन्ही पण हे टाकले. बघायला थांबला असेल व्ह्यू. आणि हा पटकन स्पीड मध्ये आला असेल मध्ये ब्रेक आताच तुम्ही बघितलं गाडीचा कसा ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे सावकाश चालवा, सेफ राहावा. ऍक्सिडेंट दिसला की पर्यटन स्थळी जाताना व्ह्यूच्या नादात पडू नका. आता गाडीचा व्ह्यू निघेल. दोन्ही टाटा होते दोन्ही टाटा पण ती जुनी टाटाला हल्ला शेप आपले दोन्ही आपल्याकडे होते. आपण आलेलो आहे वेणुगोपाल स्वामी मंदिरामध्ये. स्वामी नाहीये वेणुगोपाल. नाही ते माहिती आहे ना सावलीचं हो गाडी. शोधून आणले. बेबी दिसते का सावली झाडे? माहिती आहे ना तुम्ही चल बाप्पा आपल्याला व्हिडिओ काढ. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाच्या वेणुगोपाल रूपाला समर्पित आहे. मूळ मंदिर 12व्या शतकात बांधले गेलं होतं, पण KRS धरणामुळे हे मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती, म्हणून ते सध्याच्या जागी हलवून पुन्हा बांधण्यात किंवा उभारण्यात आलं आहे. तर हे आहे आमचं म्हैसूरमधलं एअरबीएनबी होमस्टे. तसा रोड आहे तसंच तर छान आहे. खूपच चांगली सोसायटी आहे आणि प्रॉपर रेसिडेन्शियल सोसायटी आहे आणि म्हैसूर पॅलेस वगैरे पासून पण खूप जवळ आहे. इथे आपली गाडी पार्क केलेली आहे. हे हाय सर, तू से हाय. भूक लागली त्याला. शेव खाऊ आपण ते. चला हाय करा एकदा हाय करा. चला आता आम्ही निघालो आहे. तर सकाळी आपण गेलो होतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, एका मंदिरामध्ये आपण गेलो होतो वेणुगोपाल स्वामी टेम्पलमध्ये. आणि आता आपण चाललो आहे चामुंडेश्वरी टेम्पलला, ज्याच्यावरून ॲक्च्युली ह्या म्हैसूर शहराचं नाव पडलं आहे. कारण ह्याच ठिकाणी महिषासुरचा वध केला होता, त्यावरनं या शहराचं नाव म्हैसूर असं पडलंय अशी मान्यता आहे. म्हैसूर मार्केटमध्ये आहोत. म्हैसूरमध्ये एक गोष्ट फेमस आहे, चंदनाच्या गोष्टी इथे भरपूर फेमस आहेत, त्या तुम्हाला भेटतील. म्हैसूर सोप पण इथेच बनतो, तुम्ही ऐकलं असेल तर. डीमार्टमध्ये भेटतो आपल्याला म्हैसूर सोप. म्हैसूर सोप पण भेटतो आपल्याला. चपला पण आहे इथे बघा, माझ्यासारखी. इथे आपल्याला बाजूला चपलांचं दुकान पण दिसतंय. इथे फॉरेनर पण आहेत बाजूला. फॉरेनर इथे दिसतील तुम्हाला, राईट हँड साईड आहेत. पुढे कसला तरी फोटो काढतात. बघू ना काकी बघू पुढे ठीक आहे गँग. पुढे
पोलीस स्टेशन. काय बघा बघा इकडे पोलीस स्टेशन आहे. यो हा म्हणजे पोलीस स्टेशन तेच सांगतोय. कसलं का वा पॅलेस सारखीच आहे. सगळे इथे जवळपास 25 ते 30 पॅलेस आहेत. किती छान आहे. म्हणून याला पॅलेस सिटी पण म्हणतात. फुल येते. स्कूल पण पॅलेस सारखंच आहे बघा. नाही की? त्यामुळे खूप छान. आपल्या व्ह्युअर्सना सांगतोय मी. बघी बघी नाही. बघी दुसरे. बघी दुसरे. ती तुमच्या लग्नात होती ती बघी. ते आमच्या घरात पण जातं. मला खूप छान दिसलं. इथून आपण लेफ्टला जायचं आहे. पुढं गार्डन आहे का काय? हे गार्डन आहे. हा एक पॅलेस. चप्पल सुटी करून पॅलेस वरती पॅलेस आहे तिथे म्हैसूरचं. तुम्हाला पूर्ण दर्शन दाखवतोय. चप्पल फ्री मध्ये दर्शन आहे. मी दाखवतोय ना कंटिन्युअस नॉनस्टॉप. आता जसा तो फ्लाय कुठून इकडे आता प्रश्न कशाला विचारायचे. हॅलो. तर आपण चामुंडा हिल्सचा घाट सुरू झालेला आहे. वळणावळणाचा घाट आहे. पण आपण उटी रिटर्न लोक आहेत त्यामुळे असले घाट आपल्याला चुल्लूभर आहेत. ओहो. थोडा अँगल सेट करतो तुमच्यासाठी. कंट्रोल दे की मला चिकन तो काय नाही. थोक स्पोर्ट्स मोड टाकलाय आवाज मौसम तर विचार करत जा मागचं. काय नाही माझ्या गँगात लग्नवाले लाईट आपली आहे बेबाक लाईट. जाऊ दे गेला. वरती सिटी कशी दिसत्या. व्हाईट सिटी आहे पॅलेस सिटी. तेच की. हे कोण म्हणजे कोण आहे हा? म्हणजे इथून आपण ओव्हरटेक करू शकतो आजी आजोबांना. होय की नाही? त्यांनी छान डोकं लावलंय कारण दोन्ही गाड्या वरून खालून येण्यापेक्षा दोघांना स्वतंत्र मार्ग दिले तर म्हणजे टेन्शन नाही. राधे राधे. राधे श्याम. ए उघड बिघड नसतं ते काय. खूपच इनोव्हेटिव्ह डोकं लावलंय त्यांनी. हे वरून दिसत. तर आपण आता पोहोचलो आहे चामुंडेश्वरी टेम्पल वरती. तसा हा व्ह्यू आहे मंदिराचा. तर इथे आपण एक प्रँक केला होता. तो तिथे मंदिराच्या समोर उभा असतानाच मी त्याच्या मागच्या साईडने निघून आलो त्याला न सांगता. तर तो मला शोधत बसला आहे. तर बघू शकता तुम्ही तिथे व्हिडिओमध्ये पूर्णपणे घाबरलेला आहे. तर बघूया तो मला शोधतोय का आता. मी तिथे बसलेलो आहे त्याच्या समोरच त्याचं रेकॉर्डिंग करत. पण त्याला काही दिसत नाही आहे. मी पूर्णपणे घाबरलेला आहे, बावरलेला आहे. त्याला काही आता सुचत नाही आहे काय करायचे. बघूया शोधतोय का. तर आपण इथे म्हैसूरमध्येच बेन्ने डोसा खायला आलो होतो. खूपच छान डोसा होता. सकाळला 6 वाजलेत. आता आम्ही सध्या आहे म्हैसूरमध्ये. मॉर्निंग वॉकला सकाळी निघालेलो आहे. टेम्परेचर जवळपास 16 डिग्रीच्या आसपास आहे.
थंडगार वातावरण आहे असं. पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे. तर आता इथून आम्ही पुढे उटीला जाणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल म्हैसूर टू उटी आणि उटीची प्रेक्षणीय स्थळ. तोपर्यंत थँक्यू सो मच. लाईक अँड सबस्क्राईब टू चॅनल.